जेव्हा आपण शिकणे किंवा ज्ञान मिळवणे याबद्दल विचार करतो ना, तेव्हा बहुधा डोळ्यांसमोर एक अतिशय शांत चित्र उभं राहतं. हो, म्हणजे एखादा विद्यार्थी एकांतात बसलाय. अगदी बरोबर. आजूबाजूला फक्त पुस्तकं आहेत आणि तो शांतपणे वाचतोय, जणू काही एखाद्या संगणकात माहितीची फाईल डाउनलोडच होतीये. हा विचार खूपच सामान्य आहे बरं का. आपण अनेकदा मेंदूला एक स्वतंत्र हार्ड ड्राईव्ह मानतो, जी आजूबाजूच्या जगापासून तुटलेली आहे आणि स्वतःच्याच विश्वात माहिती साठवत आहे. पण जेव्हा आपण बालमानसशास्त्र आणि मानवी विकासाच्या खऱ्या जगात डोकावून बघतो, तेव्हा हे एकांतवासाचं चित्र पूर्णपणे अपुरं पडतं. मी टीचर्स टच 2.0 आणि प्रिपरेशन फॉर करिअर सारख्या चॅनल्सवरील काही व्हिडिओज पाहत होतो. अच्छा, ते विश्लेषणात्मक व्हिडिओ. हो, तेच. आणि सोबतच CTT परीक्षेच्या शैक्षणिक नोट्स आणि मराठी विश्वकोशमधील काही संदर्भ सुद्धा वाचत होतो. ह्या सगळ्या स्रोतांमधून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती कोणती? ती म्हणजे शिकण्याची प्रक्रिया मुळीच शांत नाहीये. ती खूप गोंगाटाची, परस्पर संवादाची आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांवर अत्यंत खोलवर अवलंबून असलेली अशी एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आहा, खऱ्या अर्थाने ही एक सामाजिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण आहे. आपण फक्त निर्जीव माहिती गोळा करत नाही, तर आपण आपल्या सभोवतालच्या जगाशी माणसांशी संवाद साधून आपला मेंदू घडवत असतो. आणि इथूनच एका अत्यंत मूलभूत प्रश्नाची सुरुवात होते. मानवी मेंदू नक्की कसा शिकतो? एखादी नवीन गोष्ट शिकताना आपण एकांतात बसून जास्त हुशार होतो की समाजात राहून आणि लोकांशी बोलून आपला विकास होतो? हाच तर बालमानसशास्त्राचा गाभा आहे. नक्कीच. आणि आजच्या या सखोल चर्चेचा मुख्य उद्देशच हा आहे की बालमानसशास्त्रातील दोन दिग्गज विचारवंत जीन पियाजे आणि लेव वायगॉत्स्की यांच्या परस्परविरोधी परंतु अत्यंत महत्त्वाच्या सिद्धांतांचा वेध घेणे. हे केवळ वर्गापुरती मर्यादित नाहीये. खरंय, आपण आयुष्यभर कसं शिकतो, कसे विचार करतो, हे समजून घेणं महत्वाचं आहे. ठीक आहे, आपण हे उलगडून बघूया. पियाजे विरुद्ध वायगॉत्स्की या मुख्य मुद्द्याकडे लक्ष वेधून. शिकण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी आधी पियाजे यांचा पारंपरिक दृष्टिकोन पाहणं गरजेचं आहे. म्हणजे तो विकासाचा प्रवास आतून बाहेर होतो की बाहेरून आत, हे स्पष्ट होईल. पियाजे यांचा मुख्य भर हा जैविक परिपक्वतेवर होता. त्यांच्या मते आधी मानवी शरीराचा आणि मेंदूचा जैविक विकास होतो आणि त्यानंतरच शिकण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे जसं मुलाचं वय वाढतं तशी त्याची समजण्याची क्षमता वाढते, बरोबर ना? अगदी बरोबर. त्यांच्या मते ज्ञानाची निर्मिती ही व्यक्तीच्या स्वतःच्या कृतीमधून आणि अनुभवातून होते. त्यांनी मुलाला एका नन्या शास्त्रज्ञासारखे, म्हणजे एका छोट्या शास्त्रज्ञासारखे मानले आहे. छोटे शास्त्रज्ञ म्हणजे जे स्वतःच प्रयोग करतात आणि जग समजून घेतात. हो, आणि विकासाची टप्पे आधीच निश्चित असतात. उदाहरणार्थ, अगदी लहान मूल गोष्टींना स्पर्श करून किंवा तोंडात टाकून जग समजून घेतं. तो संवेदनकारक अवस्थेचा टप्पा असतो. अच्छा. आणि मग मोठं झाल्यावर? थोडं मोठं झाल्यावर ते काल्पनिक विचार करू लागतं आणि आणखी मोठं झाल्यावर ते अमूर्त किंवा कठीण गणितासारखे विषय समजू शकतं. एखादं मूल विशिष्ट वयात आलं की मगच ते त्या वयानुसार विशिष्ट गुंतागुंतीच्या गोष्टी शिकू शकतं. म्हणजे जर मेंदूची तेवढी वाढच झाली नसेल तर तुम्ही त्याला काहीही शिकवू शकत नाही? हो ना. ज्ञान हे बाहेरून आत टाकण्यापेक्षा मुलाच्या आतून बाहेर येणारी ती एक प्रक्रिया आहे. ते सात्मीकरण आणि समायोजन या प्रक्रियांचा वापर करतात, जिथे मुलं जुन्या माहितीच्या साच्यामध्ये नवीन माहिती बसवतात किंवा जुना साचा मोडून नवीन तयार करतात. हे ऐकताना मला पियाजे यांचा सिद्धांत एका बियाण्यासारखा वाटतो. बियाण्यासारखा? हां. ते कसं? समजा आपण एखाद्या फळाचं बी जमिनीत पेरलं, ते बी त्याच्या स्वतःच्या जैविक वळणानुसार आणि आतल्या प्रोग्रॅमनुसारच वाढेल. त्याला त्याच्या ठराविक टप्प्यांमधूनच जावं लागेल. आधी कोंब फुटेल, मग पानं येतील, मग फांद्या. बरोबर. पण थांबा, बी कितीही चांगलं असलं तरी त्याला योग्य माती, पाणी आणि हवामानाची म्हणजेच समाजाची गरज असतेच ना. मग पियाजे यांनी या बाह्य घटकांकडे दुर्लक्ष कसं केलं? इथली सर्वात कुतूहलजनक गोष्ट म्हणजे नेमक्या याच मर्यादेवर रशियन मानसशास्त्रज्ञ लेव वायगॉत्स्की यांनी वेगळा विचार मांडला. त्यांनी पियाजे यांचा हा दृष्टिकोन नाकारला नाही, पण तो अपुरा मानला. म्हणजे त्यांनी सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत मांडला. होय. वायगॉत्स्की यांच्या सिद्धांतानुसार शिकणं ही एकांतवासात घडणारी प्रक्रिया असूच शकत नाही. त्यांनी मुलाला छोटा शास्त्रज्ञ मानण्याऐवजी एका शिकाऊ उमेदवारासारखे, म्हणजे अप्रेंटिस सारखे मानले. शिकाऊ उमेदवार
म्हणजे जो दुसऱ्या एखाद्या तज्ज्ञासोबत राहून काम शिकतो तसा? अगदी तसंच. वायगॉत्स्की मानतात की समाज, संस्कृती आणि भाषा हे मानवी विकासाचे मुख्य आधार आहेत. त्यांना जैविक वाढ मान्य होती, पण ज्या उच्च बौद्धिक प्रक्रिया आहेत ना, जसं की स्मृती किंवा अमूर्त चिंतन. हो, या गोष्टींसाठी जैविक परिपक्वतेपेक्षा सामाजिक आणि सांस्कृतिक घटक अधिक जबाबदार असतात. वायगॉस्किनचे अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे, शिक्षणाची सुरुवात आधी सामाजिक स्तरावर होते आणि मग ती वैयक्तिक स्तरावर येते. म्हणजे आधी समाज आणि मग व्यक्ती. हे तर पियाजे यांच्या अगदी उलट झालं. हो ना? वायगॉट्स्की मानतात की शिकणे आधी होते आणि त्यातून विकास घडतो. तुम्ही समाजात राहून लोकांशी संवाद साधता, शिकता आणि त्यातून तुमचा बौद्धिक विकास होतो. पण जर ज्ञान हे समाजातून व्यक्तीमध्ये झिरपत असेल, तर हे हस्तांतरण नक्की कोणत्या प्रक्रियेतून होतं? हा टप्पा कसा ओळखायचा? हे समजून घेण्यासाठी ना, त्यांनी समीप विकास क्षेत्र, ज्याला झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट किंवा ZPD असं म्हणतात, ही संकल्पना मांडली. हा तो जादुई टप्पा आहे जिथे खऱ्या अर्थाने विकास होतो. म्हणजे नक्की काय असतं या टप्प्यात? आपण मानवी क्षमतेचे 3 स्तर मानूया. पहिला स्तर म्हणजे अशी कामं जी व्यक्ती स्वतःच्या बळावर सहज करू शकते. आणि तिसरा स्तर म्हणजे अशी कामं जी व्यक्ती कोणाच्याही मदतीने करूच शकत नाही. आणि मग मधला टप्पा? तोच स्तर ZPD आहे. या दोघांच्या मधली पातळी, जिथे व्यक्ती दुसऱ्या एखाद्या जाणकार व्यक्तीच्या मदतीने नवीन गोष्टी यशस्वीपणे पूर्ण करू शकते. अच्छा, समजा मला साधी सायकल चालवता येते. ती माझी स्वतःची पातळी झाली. पण मला आता गिअरची स्कूटी चालवायला शिकायचं आहे. मी ते स्वतःहून लगेच करू शकत नाही. पण जर कोणी मला मदत केली तर तू ते नक्कीच शिकू शकशील. हा स्कूटी शिकण्याचा टप्पा तुझा ZPD झाला. आणि जर कोणी मला थेट व्यावसायिक विमान चालवायला सांगितलं तर ती तिसरी पातळी झाली, जी माझ्या आवाक्याबाहेर आहे. अगदी समर्पक उदाहरण आहे. या ZPDच्या टप्प्यात मदत करणाऱ्या व्यक्तीला वायगोत्स्की अधिक जाणकार व्यक्ती किंवा मोर नॉलेजेबल अदर MKO असं म्हणतात. पण MKO म्हणजे नेहमीच वयाने मोठी व्यक्ती किंवा एखादा पदवीधरच असला पाहिजे असं नाही ना? अजिबात नाही. MKO ही काही कायमस्वरूपी पदवी नाहीये. एखादा 10 वर्षांचा मुलगा जेव्हा आपल्या 40 वर्षांच्या वडिलांना मोबाईल गेमची लेव्हल पार करायला शिकवतो. अच्छा, तेव्हा तो मुलगा MKO असतो. होय, कारण त्या कामापुरते मुलाकडे वडिलांपेक्षा जास्त ज्ञान असते. आणि ही MKO जी मदत करते त्याला वायगॉत्स्की मचान किंवा स्कॅफोल्डिंग असे म्हणतात. स्कॅफोल्डिंग म्हणजे इमारतीचं बांधकाम करताना जो तात्पुरता बांबूचा सांगाडा किंवा आधार लावला जातो तसं काहीसं? अगदी तसंच. योग्य वेळी योग्य प्रमाणात मदत देणं. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. म्हणजे सायकल शिकवताना आधी आपण पाठीमागून सीट धरतो, मग हळूहळू पकड सैल करतो आणि शेवटी सोडून देतो. एक्झॅक्टली. आणि हे शेवटी सोडून देणं, ज्याला फेडिंग म्हणतात, ते खूप महत्वाचं आहे. स्वावलंबन आल्यावर ती मदत हळूहळू काढून घेतली पाहिजे. पण माझा एक कळीचा प्रश्न आहे इथे. जर हा आधार योग्य वेळी काढलाच नाही, म्हणजे फेडिंग झालंच नाही, तर शिकणारी व्यक्ती कायमची त्या कुबड्यांवर अवलंबून राहील नाही का? मग मचान हे मदतीऐवजी अपंगत्व बनू शकतं का? तुझा मुद्दा बरोबर आहे. आणि म्हणूनच मचान ही एक नाजूक कला आहे असं म्हटलं जातं. उत्तरापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया शिकवणं हे उद्दिष्ट आहे, केवळ उत्तर सांगणं नाही. म्हणजे विद्यार्थ्याला स्वतः विचार करायला लावणं? हो. जर ती मदत काढली नाही तर विद्यार्थी स्वतःचं डोकं चालवणारच नाही. आता या ZPD मध्ये MKO कडून मदत मिळवण्यासाठी आणि संस्कृतीचं ज्ञान आत्मसात करण्यासाठी सर्वात प्रभावी साधन कोणतं असेल? साहजिकच ती म्हणजे आपली भाषा. पण भाषेच्या बाबतीतही दोघांची मतं वेगळी आहेत का? खूपच वेगळी आहेत. पियाजे यांच्या मते भाषा हा केवळ विचारांचा परिणाम आहे. म्हणजे आधी विचार तयार होतात आणि मग भाषा येते. परंतु वायगॉत्स्की मानतात की भाषेतून विचार निर्माण होतात. बापरे, म्हणजे केवळ संवादाचा माध्यम नव्हे तर विचारांचं हत्यार. अगदी बरोबर. त्यांनी भाषेच्या विकासाचे 3 टप्पे सांगितले आहेत. पहिला आहे सामाजिक वाक किंवा सोशल स्पीच, जिथे मुलं फक्त इतरांशी संपर्क साधण्यासाठी बोलतात, जसे की मला पाणी हवंय. आणि दुसरा टप्पा? दुसरा टप्पा म्हणजे खाजगी वाक किंवा प्रायव्हेट स्पीच. मुलं एकटी खेळताना स्वतःशीच मोठ्याने बडबड करत असतात. पाहिले ना? हो, मला आठवते. आपल्या श्रोत्यांमध्ये मीरा नावाच्या एका मुलीचं छान उदाहरण दिलेलं,
जी चित्र रंगवताना स्वतःशी बोलते की झोपडीसाठी कुठला रंग घेऊ. हो तेच. अनेकदा मोठ्या माणसांना वाटतं की हे काय वेडेपण चाललंय. आपण हे वेडेपण नसून ते स्वतःच्या कृतींना आणि विचारांना दिशा देण्याचं म्हणजे आत्मनियमनाचं अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. म्हणजे जेव्हा आपण कठीण काम करताना स्वतःशी बोलतो तेव्हा आपणच आपले स्वतःचे MKO बनून स्वतःला स्कॅफोल्डिंग करत असतो का? जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडलं तर हे अगदी तसंच आहे. आपण स्वतःलाच दिशा देत असतो. आणि तिसरा टप्पा म्हणजे आंतरिक वाक किंवा इनर स्पीच. अच्छा, म्हणजे मोठं झाल्यावर हेच स्वतःशी बोलणं मनातल्या मनात होऊ लागतं. हो, ती मूक भाषा असते ज्यातून गुंतागुंतीचे विचार करणं शक्य होतं. आपली संस्कृती आणि तिथली भाषा आपली विचार करण्याची पद्धत कशी ठरवते हे यावरून स्पष्ट होतं. खरंच, हे खूप भारावून टाकणारं आहे. पण हे सर्व मानसशास्त्रीय सिद्धांत आजच्या जगात कसे लागू पडतात, जिथे शिक्षकाची भूमिका आता हुकूमशहा नसून एक मार्गदर्शक किंवा फॅसिलिटेटर बनली आहे? आजची बरीचशी शिक्षण पद्धती वायगॉट्स्कींच्या विचारांवर उभी आहे. गटचर्चा, सहयोगी शिक्षण, पिओ वर्क. बघ, इथे मुलं एकमेकांचे MKO बनतात. कॉर्पोरेट जगातही नवीन सॉफ्टवेअर शिकताना हेच सूत्र लागू होतं. आपण सहकाऱ्यांच्या मदतीनं लवकर शिकतो. हो ना, पण आजच्या डिजिटल युगाची काही वेगळीच आव्हाने आहेत. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? सध्या वाढलेला स्क्रीन टाईम आणि कमी झालेला समोरासमोरील मानवी संवाद. जर मानवी बुद्धिमत्तेचा विकास सामाजिक संवादावर अवलंबून असेल तर हा संवादच कमी झाल्यावर काय होईल? यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा AI खरोखरच मानवी MKOची जागा घेऊ शकेल का? तंत्रज्ञानाच्या युगात मानवी संवादाची जागा यंत्र घेतायत. मला याच गोष्टीची चिंता वाटतीये. सध्याचं तंत्रज्ञान जसं की AI आपल्याला सतत उत्तरे आयती देते. समजा गणिताचं कोडं सोडवायचंय, AI थेट उत्तर स्टेप बाय स्टेप देतं. आणि तिथेच खरी गोम आहे. हे असं डिजिटल मचान आहे जे कधीच काढून घेतलं जात नाही. इथे फेडिंग होतच नाहीये. यामुळे आपली बौद्धिक वाढ खुंटत तर नाहीये ना? नक्कीच. याचा थेट परिणाम मुलांच्या ZPDवर होऊ शकतो. AI अचूक उत्तर देईल, पण विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरील गोंधळ ओळखण्याची मानवी क्षमता यंत्रात कुठून येणार? खरंय. आणि म्हणूनच आपण या निष्कर्षाप्रत येतो की मानवी ज्ञान कधीच शून्यातून निर्माण होत नाही, ते समाजातून व्यक्तीमध्ये झिरपतं. आपण जे काही शिकतो ते आपल्या संस्कृती, भाषा आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांशी केलेल्या संवादाचंच फलित असतं. तेव्हा वायगॉट्स्की या दोघांचेही विचार आपल्याला शिकण्याची ही अफाट प्रक्रिया समजून घेण्यास मदत करतात. अगदी बरोबर. आजच्या या गप्पांच्या शेवटी श्रोत्यांनी एका नवीन आणि उद्बोधक विचारावर मनन करायला हवं. वायगॉट्स्कींच्या मते आपली आंतरिक भाषा ही आपल्या सभोवतालच्या सामाजिक भाषेतून घडते. हो, तो इनर स्पीचचा मुद्दा. पण जर आज आपली सर्वात जास्त अंतर्क्रिया माणसांऐवजी अल्गोरिथम्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेशी होत असेल, तर येणाऱ्या पिढीची आंतरिक भाषा आणि विचार करण्याची पद्धत ही मानवी संस्कृतीतून घडेल की एखाद्या मशीनच्या कोडिंगमधून? यावर नक्की